5 तारखेला बारामतीमध्ये ओबीसी बहुजन समाजाचा एल्गार मोर्चा आयोजित केला होता। त्या मोर्चामध्ये मोर्चा झाल्यानंतर 2-3 दिवसांनी बारामती शहर जातीवादी शहर पोलिसांनी 14 लोकांवरती गुन्हा दाखल केला आयोजक म्हणून, आणि त्याच्यामध्ये माझं नाव 10 नंबरला टाकण्यात आलंय। वस्तुस्थिती त्यात अशी आहे की त्या मोर्चाच्या आयोजकांमध्ये मी काही नव्हतो। मी तिथं बहुजन समाजाच्या आग्रहास्तव त्या मोर्चामध्ये गेलो, भाषण केलं। माझ्यानंतर अजितदादांच्या पक्षाची, अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी भाषण केलंय। त्या 2-4 लोकांची नावं गाळून आमच्या सगळ्या बाकीच्या लोकांबरोबर माझं नाव त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये घेण्यात आलेलं आहे, आणि ते नाव अजित पवारांनी आकाशाने माझं नाव त्यामध्ये टाकायला लावलेलं आहे। आणि म्हणून या घटनेचा मी जाहीर निषेध करतो, आणि अजितदादांची आता मी उद्या राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांना तक्रार देणार आहे की यांनी माझ्यावरती जो गुन्हा दाखल केलेला आहे तो आकाशाने केलेला आहे, आणि यांनी जी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती आमदार आणि मंत्री होताना त्याचा भंग केलेला असल्या कारणानं यांची आमदारकी आणि मंत्रीपद हे रद्द करण्यात यावं। मुंबई हायकोर्टाने जरांगेंचं आंदोलन त्या 2 तारखेला दुपारी 2 वाजताच बेकायदेशीर ठरवलं होतं, परंतु ते बेकायदेशीर असणाऱ्या आंदोलनाच्या मागण्या तुम्ही मान्य करताय आणि इथं आकाशाने माझ्यावरती गुन्हा दाखल करताय। हे या ठिकाणी चालू दिलं जाणार नाही। याच्या विरोधात निश्चितपणे अजितदादांची आमदारकी आणि मंत्रीपद रद्द केल्याशिवाय बहुजन समाज शांत बसणार नाही। आता तुम्हाला तर सांगायचं आहे, घेतल्या पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव होता आणि त्या दबावापोटी त्यांनी आक्षेपोटी कारवाई केली। रस्त्यावरचं झाड सुद्धा कोण बदलत नाही अजितदादाच्या सांगण्याशिवाय। अजित पवारांच्या सांगण्यावरनं तो गुन्हा दाखल झालाय। मी माझ्यावर गुन्हा दाखल करायचं काय कारण आहे? मी त्या मोर्चाचा आयोजक नव्हतो। मी त्या मोर्चामध्ये भाषण केलंय। मी आरक्षणाचा इतिहास सांगितलाय। फुले शाहू आंबेडकर सांगितल्यात, मान्यवर कांशीरामजी आणि बहन मायावतीजी त्या ठिकाणी सांगितलेले आहे। माझा त्याच्यात काही संबंध होता? मी आयोजक नव्हतो। बारामती शहर पोलिसांनी माझ्याशी कसलाही संपर्क केलेला नव्हता। हे सगळी कारवाई आकाशाने झाली। माझ्यानंतर तिथं अजित पवारांच्या पक्षाचे नेते बोललेत ना, त्यांची नावं का नाही FIR मध्ये? त्यांच्यावर गुन्हा का नाही दाखल केला? मग बारामती पोलीस प्रशासन हे जातीयवादी आहे। काय झाले, बारामती पोलीस प्रशासनाचं जरांगेवरती विशेष प्रेम आहे। जरांगे तिथं मुंबईमध्ये बसून आमची आई बहीण काढतो, तरी देखील त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, आणि आम्ही न्याय मागाय गेलो तर आमच्यावरती गुन्हा दाखल केला जातो। हा पूर्वनियोजित कट ह्या बारामती शहर पोलीस स्टेशन असेल, ॲडिशनल SP असतील आणि इथले लोकप्रतिनिधी असतील, ह्यांनी केला होता। कारण आम्ही 2 तारखेला निवेदन देऊन आम्हाला 5 तारखेला आदल्या दिवशी, 4 तारखेला आदल्या दिवशी 10 वाजता तुम्ही मोर्चाची परवानगी नाकारता, म्हणजे पूर्वनियोजित कट रचला होता तुम्ही, आणि आम्हाला आदल्या दिवशी ॲडिशनल SP धमकावतात की मी तुमच्यावरती गुन्हा दाखल करेल। त्यामुळे हे इथलं प्रशासन आहे, हे जातीयवादी प्रशासन आहे। पोलिसांनी जी कारवाई केली नाही जरांगे पाटलावर, आता जसं की अर्जुन खोतकरवर जालन्यात बोलले होते खाटीक समाजावर, तर इथं 9 दिवस उपोषण करून इथं 0 नंबरची कंप्लेंट दाखल करून त्यांनी कारवाई केली होती। जरांगेवर कारवाई करताना त्यांनी तुम्हाला मुंबईचा रस्ता दाखवला, त्याबद्दल तुमचं काय सांगा? जरांगे पाटलावरती इथल्या पोलीस प्रशासनाचं, ॲडिशनल साहेबांचं विशेष प्रेम आहे। मी आताच सांगितलं, ज्यावेळेस आम्ही ॲडिशनल SP साहेबांना म्हणलं की साहेब आम्ही मोर्चा काढत नाही, तुम्ही जरांगे पाटलावरती गुन्हा दाखल करा, त्यावेळेस ते जे रिॲक्ट झाले आमच्यावरती, नाही मी गुन्हा दाखल करू शकत नाही, मी तुम्हाला हवं तर लेखी देईल। एवढं प्रेम साहेब तुमचं जरांगे पाटलावरती, त्यांचं विशेष प्रेम आहे। त्यामुळे त्यांनी जरांगे पाटलावरती इथं गुन्हा दाखल न करता आम्हाला मुंबईचा रस्ता दाखवला, आणि पंढरपूरमध्ये गोपीचंद पडळकर साहेबांनी एक वक्तव्य केलं, त्याचा गुन्हा बारामतीमध्ये दाखल होतो आणि जरांगे पाटलाचा होत नाही। म्हणजे इथल्या पोलीस प्रशासनाचं, इथल्या लोकप्रतिनिधीचं जरांगेवरती विशेष प्रेम आहे। पोलिसांनी काय केलंय, तुमचं जे आंदोलन आहे, आंदोलन तुमचं ज्यावेळेस त्यांनी म्हणजे उठवायचं ठरवलं रविवारी, आणि त्यांनी शनिवारी तुमच्यावर कारवाई केली, तुम्हाला ती कारवाई न कळून देता त्यांनी गोड बोलून तुम्हाला रविवारी त्यांनी सांगितलं की तुम्ही बाबा मुंबईला जा, आझाद मैदान पोलीस चौकीला शिष्टमंडळ घेऊन जाऊन तिथं भेटा, आणि 7 दिवसात तुमच्या जरांगेवर कारवाई। पण अजून काय ती जरांगेवर कारवाई झाली नाही, परंतु आदल्या दिवशी तुमच्यावरच गुन्हे दाखल झालेले आहेत। या ठिकाणी DYSPनी सुद्धा आम्हाला थोडंसं गोलमाल केलं।
गोड बोलले आमच्याशी. म्हणजे मोर्चा झाला 5 तारखेला आणि 6 तारखेला रात्री 12 वाजता म्हणजे 1च्या दरम्यान आमच्यावरती FIR दाखल केली. त्याच्यानंतर आम्ही 2 दिवस बसलो. ह्यांनी ती FIR अतिशय गोपनीय ठेवली. म्हणजे DYSP आम्हाला गोड बोलून म्हणले की तुम्ही उठा, मी तुमचं निवेदन मुंबईला पाठवतो आणि जरांगेवरती गुन्हा दाखल करतो. म्हणजे 2 दिवस अगोदरच आमच्यावरती FIR दाखल होती, तरी देखील ह्यांनी आम्हाला कल्पना दिली नाही. म्हणजे हे चुकीच्या पद्धतीने वागतायत. म्हणजे थोडक्यात असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला एक वेगळा न्याय आणि ओबीसी समाजाला एक वेगळा न्याय दिला जातो. निश्चितपणे तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्ही जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा सोडून आमच्यावरती गुन्हा दाखल करता, म्हणजे आरोपी मोकाट आणि जो इथं संन्याशी आहे त्याला फाशी दिली जाते. म्हणजे त्यांच्यावरती विशेष प्रेम आहे. 2 समाजाला वेगळा न्याय दिला जातोय बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये. म्हणजे आदेश देणारा मराठा समाजाचा, ऍडिशनल SP साहेब मराठा समाजाचे, आणि ज्या व्यक्तीनं आमच्यावरती FIR दाखल केली जे फिर्यादी आहेत माने ते देखील मराठा समाजाचे. तुमची भूमिका काय असेल? येणाऱ्या 15 तारखेला प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब आणि ॲडव्होकेट मंगेश ससाने साहेब बारामतीमध्ये येणार आहेत आणि आम्ही सर्वजण 14 आरोपी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसणार आहोत. आम्हाला अटक करा, आम्हाला जेलमध्ये टाका.